अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शांत झाला असला तरी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रीती हर्षल रेवणे बनारसे यांनी प्रचाराच्या अंतिम दिवशी भव्य मोटरसायकल रॅली काढत मतदारांशी थेट संवाद साधला। या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा येथे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार प्रीती हर्षल रेवणे बनारसे यांनी आपली ताकद दाखवून प्रचाराच्या अंतिम दिवशी काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीत युवक, महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोषणाबाजी, पक्षाचे झेंडे आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळाला। प्रीती हर्षल रेवणे या व्यवसायाने वकील असून त्या समाजसेवेत सक्रिय आहेत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना स्वबळावर उभं करण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत। समाजसेवेच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत केली आहे। तर मग मला असं वाटलं की इथे बायकांमध्ये खूप गुण आहे, तुम्हाला ते बाहेर काढायची गरज आहे। तर आम्ही असे म्हणजे जर समजा तुम्ही एक साडी बनवली, तुम्हाला तुमचं किती काम आहे त्याच्यावर दिवसाचे 500 रुपये, काही वेळेला 1000 रुपये बायकांनी मिळाले। तर मी त्यांचं नावच घेईन, लक्ष्मी सोनी म्हणून आहे ती बाई, गुणी आहे, अतिशय 60 वर्षाची बाई, अतिशय उत्तम शिवण काम करते, एकदम फाइन। आणि ते म्हणे, दीदी आपकी वजह से मेरे घर में इस बार दिवाली हुई, आपकी वजह से मेरे घर में कूलर आया। बोले आप मेरी वजह से नहीं, आपकी मेहनत की, आपकी। लेकिन बोले मेहनत तो मैं बहुत साल से कर रही हूँ, सिलाई बुनाई तो बचपन से मुझे आती है, लेकिन उसको मेरी रोजी रोटी बनाई आपने। तो मुझे लगता है कि ये आपके सामने में जो अभी बैठी हूँ ना, यहाँ पे एक दूसरे शहर से आई हुई लड़की, एक पौधा वहां से बड़ा हुआ, वो उखाड़ा गया, फिर वो नई जमीन में बोया गया। लेकिन हम महिलाओं में वो शक्ति है कि हमें किधर भी डालो हम ऊख के ऊपर आते हैं। क्या विशेष फोकस आपका महिला रोजगार पे रहेगा? वो मेरे बहुत दिल के करीब वाला विषय है, महिला सक्षमीकरण, महिला रोजगार। और सक्षमीकरण सिर्फ पैसों का नहीं होता, उनको विचार के लिए भी आपको सक्षम बनाना होता। याच सामाजिक कार्याला अधिक बळ देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या थेट सभागृहात मांडण्यासाठी प्रीती रेवणे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे। प्रचाराच्या शेवटी नागरिकांचे आशीर्वाद घेत 15 जानेवारी रोजी न चुकता मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले।